व्हिस्लिंग विडो टू अ स्टार अल्टर या सोसायटीच्या भेटीदरम्यान उपस्थित असलेले सोसायटीचे चेअरमन, दोन्ही सोसायटीचे चेअरमन, तेथील सर्व सदस्य, आज माझ्याबरोबर उपस्थित असलेले महायुतीचे सर्वच सन्माननीय सभासद, अधिकारी, पदाधिकारी, या विभागाचे श्री किरण दगडे, बाबूराव चांदेरे, तसेच सुनील चांदेरे, दीपक दगडे, राजेंद्र बांदल, अंकुश लवंगे, आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते गजेंद्र पाटील, सूर्यकांत मुंडे, मयूर कांबळे, पूनम विधाते, बाबा कंधारे, अंकुश मोरे, आप्पा आखाडे आणि सर्व सोसायटीमधील सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी, सुरुवातीलाच थोडा इथे येण्यास विलंब झाला, कारण मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आणि त्यामुळे गेल्या 20-25 दिवसापासून आम्ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये गावभेट दौरा किंवा काल 2 दिवसापासून या सोसायटीच्या दौऱ्यानिमित्त सगळ्याच लोकांच्या भेटीची संधी मी या निमित्तानं घेत आहे. प्रत्येक सोसायटीच्या ज्या काही अडचणी असतील त्याही त्या निमित्तानं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि काल बऱ्याच सोसायटीमध्ये मी जाऊन आले, तिथल्या सर्व रहिवाशांना भेटण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न केला. बऱ्याच जणांच्या अनेक अडचणी आहेत. आताच आपल्या इथे आल्याप्रमाणे सुरुवातीलाच मी जोशी मॅडमचं मनापासून खरं तर मी त्यांना धन्यवाद देते. त्यांनी माझ्यासाठी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझ्याकडून, त्या अपेक्षा करण्याची संधी तुम्ही मला जर मिळवून दिली तर सुरुवातीला मी नक्कीच आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जरूर प्रयत्न करेन असे मी तुम्हाला सांगते. आपल्याला माहिती आहे की कालच महायुतीच्या माध्यमातून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन असा शब्द मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देते. खरं तर तुम्ही अतिशय सुंदर कविता म्हणा किंवा अपेक्षा म्हणा माझ्यासाठी या पद्धतीनं तुम्ही माझं स्वागत केलं आणि अपेक्षा पण व्यक्त केली. खरं तर या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी तुम्ही मला मिळवून द्याल याची जाणीव मला झालेली आहे. कारण आत्ताच आजोबांनी जे आपल्याला 4 शब्द सांगितले की आपल्याला जे यावेळेस मतदान करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की आपले आदरणीय पंतप्रधान साहेब मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास अतिशय त्यांचं जे मोठं विजन आहे त्यामुळे जगभरामध्ये त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जात आहे. आणि मोदी साहेबांच्या दूरदृष्टीच्या अत्यंत वेगाने गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे की देशाचा विकास अतिशय वेगाने झालेला आहे. आणि ह्याच विकासाच्या विकासाचं सुद्धा आता भरगा वेगानं होत असताना याच विकासाचा धागा आदरणीय दादांनी सुद्धा धरून आपण त्यांचं पायी होण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच यावेळेस मतदान करताना आपल्याला माहिती आहे की ही महायुती आहे आणि ह्या महायुती असल्यामुळे ज्या ज्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्याचं चिन्ह ते तिथे असणार आहे. यामुळे यावेळेस जे चिन्ह असणार आहे ते या आपल्या विभागामध्ये घड्याळ चिन्ह असणार आहे. आणि घड्याळाचं मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि विकासाचं मतदान म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मतदान असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यावेळेसचं घड्याळाचं मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान असणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान करताना हे लक्षात आवश्यक घेणं आवश्यक आहे की आपण हे जे आपण मतदान करणार आहात ते घड्याळालाच करणार आहात. आपल्याला माहिती आहे की आपण अनेक सूचना सांगितल्या
कचऱ्याची सूचना आहे किंवा लाईटची सूचना आहे. तर आता जे आपण हे राष्ट्रवादी पक्षाने काढलेलं जे सोसायटी कनेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्ज भरून तुमचे प्रश्न तेथे पाठवायचे आहेत आणि ते 45 दिवसामध्ये त्याच्यावरती तोडगा निघणार आहे. आणि मला असं वाटतं की हे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे, जेणेकरून तुमच्या काय समस्या असतील त्या नक्की सुटण्यामध्ये मदत होणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही, जेणेकरून तुमच्या समस्या सुटण्यास मदत होईल. राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाण्यासंबंधामध्ये किरण दगडे साहेबांनी आणि चांदरे साहेबांनी आपल्याला इथल्या सगळ्या समस्याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. आणि त्यांच्या उपरही ज्या काही आमच्याकडनं काही गोष्टी करण्यासारख्या असतील, आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करता येणं शक्य आहे जास्तीत जास्त लवकर, त्या मी कानावर घालीन आणि त्या जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी लागून करून घेण्याचा प्रयत्न करेन. आपण सगळेजण इथं एवढ्या सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि मला तुमच्याशी भेटण्याची मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आणि आपण हेच प्रेम आणि हेच पाठिंबा आपल्या मताद्वारे द्याल ही अपेक्षा बाळगते आणि खात्री बाळगते.